शिवसेना शिंदे गट पक्षाचा बालेकिल्ला असलेला ठाणे शहरात जनता दरबाराचे आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना जनता दरबारवरून रस्सीखेच चालू असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देखील जनता दरबारात उडी घेतली आहे। वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारानंतर शिवसेनेने देखील जनसंवाद सुरू केला, तर अजितदादा पवार गट नजीब मुल्ला यांनी ही जनता दरबाराचे आयोजन केले आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने नितीन नांदगावकर यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरवणार आहेत। आज दिनांक 2 जून 2025 रोजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार आपल्या दारी असा जनता दरबार ठाणे महापालिकेत आयोजित केला होता। आपण जाणून घेऊया या काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया। आज साहेबांनी सकाळी म्हणजे सगळ्यांना कार्यकर्त्यांना आवर्जून किंवा लोकांना सांगितले की आज त्यांचा जनता दरबार आहे। तर आता 1 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत साहेब सगळ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत आणि ते प्रश्न समजून त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गटारापासून म्हणजे स्थानिक गटारापासून ते पूर्ण मोठ्या ज्या वास्तू आहेत ते जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लोकांचे प्रॉब्लेम्स समजून घेऊन ते महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा इतर प्रशासकीय लोकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रश्न सुधारण्यासाठी सोडविण्यासाठी ते प्रयत्न करून आज त्याच्यासाठी आज जनता दरबार त्यांनी घेतलेला आहे। जनता दरबार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार भरवले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कळविले आहे। तर ठाणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनीत तिवारी यांनी या जनता दरबाराला एक निवडणुकीचा फार्स असल्याचं महा 83 डे न्यूजकडे आपली प्रतिक्रिया अशा प्रकारे नोंदविली आहे। बघा, असं आहे की इथे होड लागलेली आहे कुठे ना कुठे, आणि हे होड कशासाठी आहे, महानगरपालिका जी जवळ आलेली आहे त्यासाठी यांनी होड लावलेली आहे। पहिला कोण घेतो, त्याच्यानंतर कोण घेतो, त्याच्यानंतर कोण घेतो, पण महत्त्वाचं काय आहे की लोकांचे जे प्रश्न आहे ते कसे सुटतात, कसे सुटले पाहिजे ते महत्त्वाचा विषय आहे। बरेचसे कामं असे पण आहेत, आम्ही स्वतः पण कुठलाही जनता दरबार असू द्या आमची नजर असते, आम्ही असतो महानगरपालिकामध्ये, आम्ही बघत असतो बरेचसे प्रश्न सुटतात, बरेचसे प्रश्न फक्त आश्वासन म्हणून ते तसेच राहतात। मग याप्रमाणे सगळं खेळ चाललेला आहे आणि काँग्रेस जे आहे, काँग्रेस कधी राजकारण करण्यापेक्षा समाजकारण जे आहे ते करण्याची विचारधारा घेऊन चालते। लोकांमध्ये आम्ही असतो, लोकांपर्यंत असतो, बरेचसे विविध काम लोकांचे हॉस्पिटलचे असू द्या किंवा सोसायट्याचे असू द्या किंवा काही असू द्या ते आम्ही करतो, पण या सगळ्या गोष्टीचा हो हल्ला आम्ही करत नाही। काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही फक्त कुठेतरी बसून 1 दिवस 2 दिवस जनता दरबार नव्हे, जनतामध्ये उतरून आमचा रोजचा जनता दरबार सुरू आहे काँग्रेसचा, आणि बरेचसे प्रकरण आहे ते पण आम्ही सगळे काढत असतो। आपल्याला पण दिसतंय आणि तमाम ठाणेकरांना पण दिसतंय, या सगळ्या तुम्ही जे जनता दरबार आज लावतायत सगळे लोक, म्हणजे सगळ्यांचं मी सांगत असतो, हे 5 वर्ष अगोदर किंवा निवडणूक एवढा वेळ झाले, एवढा देवी नगरसेवक कोण नव्हता त्यावेळेस पण आपल्याला करायला हवं होतं, चांगलं प्रतिसाद भेटलं असतं आणि लोकांच्या अजून जे समस्या गट्टाभर समस्या येत आहेत ते कुठे ना कुठे थोडंसं अजून सोपं झालं असतं।